लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून काही ठिकाणचे उमेदवार देखील फायनल झालेत। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। त्यामध्ये सर्वाधिक चर्चा होतीये ती बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची। इथं शरद पवार यांच्या घरातीलच उमेदवार एकमेकांच्या विरोधात असणार आहेत। अजित पवारांनी बंड करून भाजपशी घरोबा केल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंब शरद पवारांना साथ देण्यासाठी पुढे सरसावलं आहे। अगदी अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचे कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ गावोगाव फिरत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून महायुतीचा उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे उमेदवार आहेत। अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी आता अशीच लढाई होईल हे निश्चित आहे। प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि त्याच कारणास्तव बारामती लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय चर्चेचा विषय ठरतोय। आता कोणी नेमका विषय काय मांडला की चर्चा सुरू झाली, या चर्चेमागचं नेमकं कारण काय हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब व फॉलो जरूर करा। बारामती लोकसभा म्हटलं की पवार हे समीकरण तयार झाले, त्यामुळे राज्याचं या मतदारसंघावर विशेष लक्ष आहे। बारामती तालुक्यातील काटेवाडी हे पवारांचं गाव। इथल्या गावकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावरच निशाणा साधलाय। त्यांनी शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं आहे असं म्हटलंय। एवढंच नाही तर शेत करायला दिलं म्हणून आपण मालक होत नाही, त्याचबरोबर अजित पवारांसारखा नालायक माणूस नाही अशी टीका करत यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोषी धरले। श्रीनिवास पवार नेमकं काय म्हटले ते बघा। त्यांना सोडणं हे मला पटलं नाही की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का, तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। आई, आता आपण आपले वडील शेतात जातात, बांधावरून चक्कर मारतात, तुम्ही आबांना आठवत असाल 15 ताबा किंवा जुनी लोक शेतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं। जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं। जे काय ज्यांना कुणाला पदे मिळाली ती साहेबांमुळे मिळाली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोध करत त्यांचे सख्खे बंधू हे शरद पवारांना पाठिंबा देताना दिसून आलेत। त्यामुळेच कदाचित अजित पवारांनी बारामतीच्या सभेत बोलताना मी आणि माझा परिवार सोडला तर सगळेच विरोधात असल्याचं जे सांगितलं होतं ते आता समोर होताना दिसतंय। श्रीनिवास पवार यांनी केलेल्या वक्तव्याविषयी आणि घेतलेल्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राइब व फॉलो जरूर करा। धन्यवाद।